गुड न्यूज, शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट लाभ जमा होणार. जी.आर. आला. शेतकरी बांधवांनो, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा या ठिकाणी 5 ऑगस्ट 2026 रोजी नवीन जी.आर. आलेला आहे. आता कुठल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपाई मिळणार आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे. तर मे 2026 मधील या ठिकाणी अवकाळी पावसामुळे जे शेती पिकाचं नुकसान झालं होतं, आता थेट मदत या ठिकाणी या शेतकऱ्यांना जमा होणार आहे. शासन निर्णयानंतर आपण कुठल्या जिल्ह्याला निधी मिळणार आहे ते सुद्धा पुढे पाहूया. तर शासन निर्णय असा आहे की मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाहीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 5,54,034 या ठिकाणी इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. आता सविस्तर अपडेट पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कुठल्या जिल्ह्याला किती निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, त्यात तुमचा जिल्हा तर नाही ना, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. म्हणून चॅनेलला आपण फॉलो करा. तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता, विभाग आहे नागपूर, छत्रपती संभाजीनगर. तर या ठिकाणी जिल्हा आहे गडचिरोली, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड. असा एकूण या ठिकाणी जे शेतकरी उर्वरित राहिलेले होते बाधित शेतकरी, तर गडचिरोलीमध्ये 204 आहेत, भंडारामध्ये 6,646 शेतकरी बांधव आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 171 शेतकरी आहेत, जालनामध्ये 383 आहेत, परभणीमध्ये 248 आहे, बीडमध्ये 385 आहेत. अशा प्रकारे एकूण जे शेतकरी आहेत, एकूण नागपूर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग, तर 8,037 शेतकऱ्यांना या ठिकाणी हा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.